जावई बापू काय तू पुन्हा इथं? नाही तसं नाही, म्हणजे आज तिने परत चुकून बेल वाजवली 3दा. म्हणून मी त्याला सांगितलंय भांडी घास. म्हणजे तुम्ही तिला शिक्षा दिली होती ना, तुम्ही नव्हतात म्हणून मी त्याला सांगितलं तू भांडी घास. बरोबर केला की नाही? हा गो बघतास काय, घास ना भांडी आता. स्वच्छ घासा. आणि घासती घासती घासती. हे काय असतं घासती? सरू मॅडम इथं नाही म्हणून, नाही ते मला मराठीचे क्लासेस सुरू केले असते त्यांनी. म्हण घासते घासते, ये धुते धुते, विसळते विसळते. हे म्हण ना, असं म्हण ना. आओ जावई बापू जाऊ दे हो, तुम्ही जरा वाऱ्यावर बसा जा. मी पाणी आणते. आणती करा, मुद्दामून बोला. बोलू नका म्हणलं की मुद्दामून करायचं. आणती घंटी पंटी काय बोलायचं ते बोला. आजी कमाल आहे तुमची. नाही टाळी खरकट्यात ना. मग कळणार. चल घास भांडी लवकर. घासती. झाले बाबा पेपर तपासून. अहो एकदा सगळ्या मार्काची बेरीज चेक करता का जरा? हे मी तपासलंय पण बघा ना जरा. तू बघितलेस ना, तर मी कशाला बघायचं बघ. नाही बघा ना, काही राहून गेलं असेल तर. तुमचं काही चालू आहे का काम? मी स्क्रिप्ट लिहितोय, पूर्ण झालं की करतो. काय जावई बापू, कोणता विषय आज? म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण. अरे वा, तुमका तुमचा अनुभव व्यवस्थित मांडता येतील ना? आई काय मी म्हातारा झालो तरी लहान मुलासारखा वागणार नाही, कळलं? लहानपणी सुद्धा मी समंजस होतो. काय सांगता? मग वय वाढत चालला तसा समंजसपणा हरवला काय तुमचा? काय हरवला म्हणजे काय? अहो बस आता, पुरे 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 पुरे. त्यांना सांग ना, तुझ्या आई म्हणून बोलत नाहीस तू. आई वगैरेच काही नाही, तुम्ही दोघांना मी सांगते आता पुरे. आता पुरे. आई हो कळला माका, कळला. गप बसते. आजी आली गो माझी जिलबी. आजी काय चाललंय? खाणं खुणं कसं करताय? गरम गरम काय काय गरम काय? नाही काय नाही. म्हणजे मी एका सांगत होतंय की जावई बापून का चहा देत आहे गरम गरम. मी आणते, तू थांब. नाही गौरी तू थांब, आईलाच जाऊ दे, चहा आणू दे. म्हणजे इथे जरा शांतता राहील. करेक्ट, बरोबर. आजी तू थांब, चहा मी घेऊन येतो सगळ्यांसाठी. अरे नचिकेत. अगं आजी तू माझं एक काम कर. काय ता? हे पैसे देवासमोर ठेव. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो,
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?